कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय बोलले बाबा? बाबा खूप पॅनिक झालेले. बाबा बोलले बघतो काहीतरी. अरे का बस तुम्ही. उलट त्यांना आपली अवस्था कळली ना तर अजून टेन्शन मध्ये येतील. अरे मग आपण करायचं तरी काय? मला असं वाटतं की आपण पुण्याच्या इमर्जन्सी हेल्पलाईनला फोन लावावा. आणि बघ आहे माझ्याकडे. हा कर 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 फोन कर. हा हॅलो साहेब, आम्ही गडावरती सकाळी ट्रेकला आलो होतो, पण आता आम्हाला उतरायला उशीर झाला आणि आम्ही गडावरती अडकलोय. पण तुम्ही उतरलाय कुठल्या मार्गाने? ठाऊक नाही मार्ग, पण आम्ही मेन दरवाजाने आलो होतो आणि उतरताना आता मागच्या मार्गाने उतरायला लागलो होतो. ठीक आहे, शांत राहा, पॅनिक होऊ नका, आम्ही बघतो. हा थँक्यू साहेब, खरंच थँक्यू. गाईज मदत येते आपल्याला, पण मला असं वाटतं की आपण इथंच थांबायला हवं. देव बाप्पा, आपण लवकर निघलो पाहिजे इथनं का. तू कोल्हा पाय घसरून पडला. बापू ऐका ना, मी पण येतो आपल्या बरोबर. चल. अर्जुनारी गरज पडली तर मी बोलवेन की तुला. आपली नाही अशा परिस्थितीत मी घरी नाही थांबू शकत. चल तू. मी भाऊजी आणि अपर्णा, तुम्ही दोघं यावेळी कुठं निघालात? तिथे दाजीबा, आता एवढ्या रात्री कसलं महत्वाचं काम आहे? अरे दिप्या, गडावरनं काही मुलं फिरायला गेली होती, पण पावसामुळे वरच अडकली आहेत. अरे त्यांना सुखरूप खाली आणायचंय आणि माझ्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणून मी ऑफिसला निघते. हा ते आणि ह्या दिवसात ते केसेस वाढत चाललेत ना. आणि तरुण मुले तो पुढे अख्खं आयुष्य पडले ते. बाबा तुम्ही लवकर तिकडे जा, त्यांना काय व्हायला नाही पाहिजे. त्यांना काही नाही होणार, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आम्ही दोघं निघालोयत ना आता. बरं हा, आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे तू झोपायचा नीट. ठीक आहे मा. भाऊजी, अपर्णाचं काम आहे तर तिला जाऊ देत ना ऑफिसला. तुम्ही थांबला असतात तर. नाही म्हणजे अमोल जवळ तुमच्या दोघांपैकी कोणीतरी पाहिजे ना. काकी मी चिंबाय आणि मी घेईल त्याची काळजी. हो ना बापू? हो हो. आणि वहिनी, एमर्जन्सीच्या वेळी काय लागेल काय नाही सांगू शकत नाही ना. आणि बघा, कोणतरी अडचणीत असल्यानंतर मी तर घरी नाही बसू शकत. खरंय रुपाली, अगं तो त्याचं काम करतोय चोखपणे. हा जावा तुम्ही, आम्ही सांभाळतो अमोलला, काय काळजी करू नका. हा बापू. अमोल चला, आता राहिलेली गोष्ट उद्या रात्री. हा आता उशीर झालाय ना, झोपायचं. ठीक आहे बापू. चला चल रुपाली, तू पण घ्या आवरून. दीपू चला. ह्या दोघांचं ना एकत्र एकटं राहणं वाढतच चाललं. काही केलं नाही ना तरी आपण आणि भाऊजी आणखी जवळ येतील. काय करू काय करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.